आता आपण शेवभाजीसाठी लागणारा मसाला, मिरच्या, धणे, हळद, लसूण, अद्रक, कांदा आणि टमाटर, मीठ एवढा मसाला आपण काढलेला आहे. आता तो आपण भाजून घेणार आहोत. आता आपण कांदा भाजून घेऊ. चांगला गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा भाजून घेणार आहोत. आता आपला कांदा चांगला भाजला आहे. त्यातच मी धणे आणि लसूण भाजून घेत आहोत. आपल्या मिरच्या सुद्धा भाजलेल्या आहेत. आपण आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यात आपण आता हा मसाला टाकू. हा मसाला आता आपण चांगला शिजवू देऊ. आता आपला मसाला हा तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. त्या अगोदर आपण 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत. आता आपण गरम मसाला टाकल्यानंतर हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ. आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. आता आपण मसाला शिजायला थोडं पाणी टाकू. आता आपला मसाला थोडा वेळ हलवला आहे. तो असा झाला. आता ह्या स्टेजला आपण टमाटर प्युरी टाकणार आहोत. पाणी टाकू. हे मी पाणी गरम तयार करून घेतलंय. गरम पाण्यामुळे भाजीला तरी छान येते. आता हा आपण 5 मिनिटं मसाला शिजवून घेऊ. आता 2-3 उकळी काढू. आता आपण कमी गॅस करू. आता आपण 2-3 उकळी काढून घेतले आहे. गॅस बंद करू आणि थोडं थंड होऊ देऊ. भाजी थोडी थंड झाल्यानंतरच शेव टाकायचे, नाहीतर शेव एकदम गारा होऊन जातो, लगदा होऊन जातो शेवांचा. त्यामुळे थोडं थंड होऊन द्यायचं ह्या रशाला. आता आपला रसा थोडा थंड झालेला आहे. बघा कशी तरी आलेली आहे. आता आपण त्यात हे शेव टाकणार आहोत. जास्त थंड करायचं नाही, त्याच्यातच शेव शिजून जातील. आता आपली भाजी तयार झालेली आहे. ही अशी आपली झणझणीत शेवभाजी तयार आहे.